परिपूर्ण पद्धतीने बंद्रा मारुती काल्हेर संघाला एक चांगला खेळ दाखवण्याची संधी आहे। चेंडू ट्रॅव्हल झाला होता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, एक धाव इथून मात्र जोडली गेलेली आहे। अकाउंट ओपन होईल बंद्रा मारुती काल्हेर संघाचं। यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये, मिळतील 6 धावा, षटकार। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती मनोहर यांचा पुढचा चेंडू। यावेळेस मात्र चेंडूला टॅप केला गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये अडवलं गेलंय। एक धाव जोडली जाईल, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 8 या अंकावरती आपण पाहतोय। टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं जाईल का हे पाहणं सुद्धा तितकंच बंधनकारक आहे। एका बाजूला काल्हेर संघ आपण पाहतोय, एका बाजूला कोपर संघाला आपण पाहतोय। अगदीच हाकेच्या अंतरावर असलेली ही दोन गावं आणि त्यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय। धावसंख्या पुन्हा एकदा एका धावेने बढत 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय। यावेळेस मात्र फटका जरूर चांगला सजवला गेला, पण त्याहूनही चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय विनायक यांच्या माध्यमातून। बॅकबोन ऑफ कोपर संघाच्या पाठीचा कणा संदीप पाटील यांना आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये। त्याचप्रमाणे यष्टीरक्षकाची चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते। काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, रोहित याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय, विकेटचं पतन, फलंदाज बाद। षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या अंकावरती आपण पाहतोय। 10 रन्स ऑन द बोर्ड। जय बजरंग काल्हेर संघाचे खेळाडू जर ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील, जय बजरंग कारिवली संघाचे खेळाडू ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील तर त्यांना मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर मैदानावरती दाखल व्हायचं आहे। पहिली सेमीफायनल चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली या संघाशी कोणता संघ 2 हात करेल। यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये रोहित यांना आपण पाहतोय आणि एक चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र फटका पाजलाय। गोलंदाज चेंडूच्या मागे धावतोय, पाठलाग केला जाईल, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर प्रोटेक्शन चांगलं दिलं गेलंय। एक धाव वाचवण्याकरता इथून मात्र बॅकअप चांगलं गरजेचं आहे आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय 12 धावसंख्या। दरम्यान जगदीश लालचंद्र पाटील माजी सरपंच कोपर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत वेताळ कोपर संघाकरता। ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर, फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केलाय, निघून जाईल चेंडू, स्क्वेअर लेग, मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार।
कृपया पूर्तता करायची आहे जुन्या चेंडूची. सामना सुरू होण्यास थोडासा अवकाश आहे. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी दर्जेदार गोष्ट जर आपण पाहिली तर जेव्हा जेव्हा गोष्ट सोपी आणि साजेशी अशी पाहायला मिळते तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करण्याची नामी संधी इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तीच विशेषता आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 18 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फलंदाज मिथून याच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बंदऱ्यावरती काल्हेर संघ जी लढत देण्यामध्ये जी चांगली क्षमता आहे ती क्षमतेचा वापर मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज रमेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. 10 ते 15 पावलांचा रनअप पंचकृषी क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी एक सुरेख कव्हर ड्राईव्ह. एकच धाव मिळेल, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. दरम्यान गोलंदाज थोडंसं क्रॅम्स फील करताना आपण पाहतोय. दुखापत गंभीर नसावी हीच अपेक्षा मात्र असेल. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकताना 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 रन्स ऑन द बोर्ड. तीच सामना सुरू होण्यास थोडासा अवकाश आहे. निश्चितप्रमाणे क्रॅम्प्स जेव्हा जेव्हा येतात तेव्हा मात्र एक गोष्ट वारंवार तिने पाहायला मिळते, ती शरीरामध्ये पाण्याची क्षमता आहे ती पूर्तता होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच जर आपण पाहिलं तर हे क्रॅम्प्स वारंवार येत असतात. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू इथून मात्र येणाऱ्या गोलंदाजावरती थोडासा दबाव जरूर असेल. नवीन षटक हाताळण्याकरता 3 चेंडू हाताळायचे आहेत आणि नवीन गोलंदाज इथून मात्र आणलं जाईल गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाज किशोर याला आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 20 या अंकावरती. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. लक्षात घ्या 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं पूर्ण होणं बंधनकारक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे उमेश याच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना गोलंदाज किशोर यांना पुढील 2 चेंडू हाताळायचे आहेत. धावसंख्या आहे फलकावरती 20 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथून मात्र जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर 1 धाव जोडली जाईल.
21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. दरम्यान जानकी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर वैभव भोईर यांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू ट्रॅव्हल होते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर अखेरचा शेवटचा अंतिम चेंडू आणि फलंदाज सामोरा जातोय. फलंदाज राजन पाटील. धावसंख्या इथून जर पाहिली तर दर्जेदाररित्या इथून मात्र चांगली सजवली गेलेली आहे. पण अगदीच जर आपण पाहिलं तर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याकरता मोठे फटके सुद्धा येणं तितकंच बंधनकारक. काय घडलंय अगदीच जर आपण पाहिलं तर यशांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी. षटक क्रमांक 2ची समाप्ती आणि 2 षटकानंतर धावा आहेत फलकावरती 22 धावा. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं धावांना लगाम लावणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तीच गोष्ट ही या दुसऱ्या षटकामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज संदीप पाटील सँडी यांना आपण पाहतोय. ज्यांना एक 40+ क्रिकेटमध्ये विशेष ओळख निर्माण केलेली आहे. बॅकबोन ऑफ कोपर संघाच्या पाठीचा कणा. तर बघूया कशा रीतीने कामगिरी होईल या षटकामध्ये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. दर्जेदार झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. बड़ी मछली जाल में फंसी हुई. मोठी विकेट. मोठा मासा इथून मात्र गळाला लागलेला आहे. कृपया स्प्रे उपलब्ध असेल तर उपलब्ध करून द्यायचा आहे. फलंदाज सचिन यांना बाद करण्यामध्ये यश मिळालंय. जो खेळाडू मागील एक सामन्यापूर्वीचा हिरो राहिला होता. नवीन फलंदाज राजन आर याला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. स्ट्राईकवरती आपण पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फ्लायटेड डिलिव्हरी. गुगली चेंडू. पण जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं काहीसा चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय की काय असं चित्र निर्माण झालं. आणि हो, बॅटला स्पर्श झालाय आणि त्या दृष्टिकोनातून निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. नशिबाची साथ पाहायला मिळते. यावेळेस मात्र काय घडलंय. चेंडू मात्र चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. देखना चौकार. आणि रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे बीमर साठी. तर निश्चितच तिसरे पंच आहेत पंच भाऊ पाटील. याच्या माध्यमातून बीमरची तपासणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय हा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ नो बॉल. अगदी चेंडूची उंची जास्त पाहायला मिळाली आणि त्या कारणास्तव पंचांनी फ्री हिटची उद्घोषणा केलेली आहे. तर बघूया फलंदाज राजन आर कशा रीतीने या चेंडूचा सामना करतात. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेकरता. एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. असं वाटलं होतं की चेंडू डीप होतोय की काय, पण मात्र नाही. चित्र थोडंसं बदलताना पाहायला मिळालं. गोलंदाज तयार संदीप पाटील. यावेळेस मात्र फटका बसलाय. यष्टीरक्षक रोहित चेंडू खाली. झेल सुटतोय. प्रयत्न चांगले होते. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 30 या अंकावरती. गोलंदाज संदीप पाटील यांची चांगली गोलंदाजी आहे आणि विचार केला तर राजन डी आणि राजन आर चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज.
यावेळेस मात्र स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लगा तो आबाद नाही तो बरबाद. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, सुपर्ब गोलंदाजी. दरम्यान प्रभाकर दादा भोईर यांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ सन्माननीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि बिनार संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि धावा एकूण एकंदर फलकावरती आहेत 31 धावा. 31 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या, एक फाईट बॅक धावसंख्या 3 षटकाच्या अखेरनंतर पाहायला मिळते. 10 धावांची सरासरी अतिशय योग्य रीतीने इथून मात्र सजवली गेलेली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर पण क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बडी मछली जाल में फसती हुई. राजन डी बॅक टू दी डगआउट. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. इट्स अ पुल अँड सक्सेसफुल षटकार. फलंदाज समाधान याने षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. दर्जेदार फलंदाजी. सुपर संडे आणि सुपर कामगिरी दोन्ही संघ करतायत. एक दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला होता. फलंदाजाला चेंडू मात्र बीटचकित करून निघून गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हाणामारीच्या षटकामध्ये धावा जमवणं त्याहूनही तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 38 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 38 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. उमेश यांच्या हाताला चेंडू स्पर्श न करता निघून गेलाय. 6 धावा, षटकार. षटकाराची मदत आणि 44 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 44 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकाराने इथून मात्र बंद्र्या मारुती काल्हेर संघाला तारलंय असं म्हणायला हरकत नाहीये. एकूण एकंदर 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंगचा आणि आव्हानात्मक किती धावसंख्या उभारली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू, इथून मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय घडलंय, तर चेंडू मात्र लागलेला नाही, हातामध्ये जाऊन निसटतोय. धावा जोडल्या जात आहेत एकूण एकंदर 2. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दरम्यान शुभागमन होताना आपण पाहतोय ज्यांच्या संघाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
सन्मान्य सुजितजी पाटील उर्फ तात्याशेठ यांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आरोही एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राकेशदादा पाटील यांचं सुद्धा शुभागमन होते. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 रन्स ऑन दी बोर्ड. आणि या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज नंदू याला पण पाहतोय. बघूया बंदऱ्यावरती काल्हेर संघ किती धावसंख्येचं आव्हान उभं करेल. यावेळेस मात्र फटका सजवलाय आणि सर्वमान्य सुजितदादा पाटील यांना सलामी देणारा षटकार. 6 धावा आपण पाहतोय आणि एकूण एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 52 आणि 53 धावांचं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे. आणि आव्हान कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील संदेश पाटील भिवंडीकर. वेलकम. सन्माननीय पाहुणे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे. सुजित तात्या कोणगावच्या स्पर्धेमध्ये खेळले होते. संघाने मात्र चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र आज काय क्रिकेट खेळलाय बंदरा मारुती काल्हेर टीम संघाने. आणि हा सामना जेव्हा जिंकेल ना टीम काल्हेर मग सुजित तात्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. प्रयत्न आहेत. आज बंदरा मारुती काल्हेर टीम पूर्णपणे तयारीमध्ये ताकदीने उतरला गेला या स्पर्धेमध्ये. आणि राजंडी यांनी देखील नक्कीच सांगितलं होतं की जर ही स्पर्धा जर आम्ही शेवटपर्यंत नाही राहिलो तर मग आम्ही येणाऱ्या स्पर्धेपर्यंत थोडासा आराम करू. मात्र चांगला क्रिकेट झालाय. आज शेवटचा दिवस सुपर संडे मेगा फायनल डे. चला थोडासा स्पीडअप करा आपण. काल्हेर टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी लगेचच जय वेताल कोपर. अडोस पडोस की लढाई आहे. दोन्ही टीम आजूबाजूला गावं आहेत. फार मोठा लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि नयन आम्हाला सांगत आहे की 53 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं आहे. दोन बलाढ्य संघानं या स्पर्धेचे बाहेर केलेलं आहे. बंदरा मारुती काल्हेर टीम संघाने आई गावदेवी वडगर आणि त्यानंतर जयदुर्ग सुरई या संघाला पराभूत केलं. आणि आता कोपर संघ थोडासा अडचणीमध्ये नक्कीच गोलंदाजीमध्ये सापडला होता. आता फलंदाजी करायची आहे. थोडासा बॅटिंगकडे देखील फोकस करणं फार महत्त्वाचं आहे. देवानंद भंडारी आपण पाहतोय एन्जॉयमेंट करताना सकाळ बसणं या स्पर्धेमध्ये. राकेश पाटील देखील सोबत आपण पाहतो या व्यासपीठावर. समोरच साहेबांचा बॅनर आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर आणि उमेश आपल्याला पाहायला मिळत आहे. जे वेताल कोपर टीम मागच्या 4 स्पर्धेमध्ये या संघाचा परफॉर्मन्स A1 क्वालिटीचा झालेला आहे. आणि नक्कीच चाचणी स्पर्धेमध्ये बंदरा मारुती काल्हेर टीम संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. सेकंड प्राइज पटकवली आहे. मात्र प्रथम क्रमांक पटकवायचा या चालू हंगामामध्ये चांगला खेळ करणं फार महत्त्वाचं आहे. संघ बॅलेन्सिंगचा आहे. 7 ते 8 खेळाडू काल्हेर संघाकडे आहेत. गोलंदाज देखील चांगले आहेत. मात्र ते म्हणतात ना क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे. जो जिंकेल तोच पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उंचेल. मॅच ऑन करायची आहे प्लीज. आज बंदरा मारुती काल्हेर टीम खेळत आहे मैदानामध्ये. आणि काल्हेर गावचे नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे ज्यांच्या नावानंच
आपण पाहतोय की त्यांचे फॅन्स फॉलोअर्स देखील फार मोठ्या संख्येने आहेत. खूप मोठे कार्यकर्ते घेऊन दादा प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर निर्माण केलं आहे सुजित ताते यांनी. ॲज अ क्रिकेटर फार जुना जाणता नाव आहे सुजित पाटील फ्रॉम काल्हेर. काल्हेर रत्न, एक जबरदस्त क्रिकेटर. काही वर्षापासून क्रिकेटपासून दूर होते, मात्र या वर्षी सुरू केलं आहे 40+ संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट. आणि काय क्रिकेट खेळलं दादांच्या माध्यमातून. कोंडगावच्या स्पर्धेमध्ये 32 धावा बनवल्या होत्या, आता बाकीच्या खेळाडूंनी साथ दिली नव्हती त्या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू उमेशचा हा ड्राईव्ह पाहायला मिळतो आपल्याला. पॉईंटवर क्षेत्ररक्षक होता, एक सिंगल धाव. उमेशने आपलं खातं खोललं. श्री गणेशा वेताल कोपर संघाच्या धावांना सुरुवात होतं उमेशच्या बॅटमधून. षटक क्रमांक पहिला संतोष गोलंदाजी करतोय. अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे. पॉवर प्लेचा हा षटक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव संख्या 2. चांगला चेंडू, डॉट चेंडू टाकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. फक्त धावा 2 धावा आहेत धावफलकावर. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मोठा फटका समोर खेळलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिला विकेट इथे बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाला मिळून देते गोलंदाजामध्ये संतोष. उमेश बॅक टू डगआउट. नक्कीच संदीप पाटील जोडले गेलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की एक विकेट देखील मिळालाय काल्हेर टीम संघाला. काल्हेर गावचे सुजित ताते आपल्यासोबत जोडलेले आहेत. मात्र कारिवली संघ इथे उपस्थित झालेला आहे आणि सुजित तात्यांचे मामाश्री त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांच्यासोबत एक फोटो कॅप्चर होणं फार महत्वाचं आहे. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. विकेट मिळालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट हॅम ओव्हर द विकेटने हुक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. ओ विकेट येण्याची संधी होती, मात्र झेल सुटली गेली आहे आणि त्याच्यावर आता रनआउटचा विकेट. म्हणजे एका चेंडू मागे तुम्हाला 2 जीवनदान मिळणार नाहीये. देवानंद भंडारी तिथे होते. चांगली फिल्डिंग. रनआउटचा विकेट. फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर नयन सांगते की धावसंख्या फक्त 4 धावा आणि 2 गडी बाद. चला टीम मीटिंग, सोच विचार थोडे कमी करा. आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहोत. खूप चांगला क्रिकेट बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील सँडी मैदानाच्या आतमध्ये आला.
पूर्णपणे जिम्मेदारी स्वीकारावी लागेल संदीपला. धावा बनवाव्या लागतील. नक्कीच कोणगावच्या स्पर्धेमध्ये स्वप्न राहिला होता, ते स्वप्न पूर्ण होईल का, धावा बनतील का, पाहूया आपण. गोलंदाजीमध्ये गोलंदाज तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिथुन तरे गोलंदाज. ॲडव्होकेट विशाल भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर ऋषिकेश पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत पिंपलघर. त्यानंतर आपण पाहतोय इथे आपण पाहतोय चेंडूला खेळला गेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. सदानंद पोहोचू शकत नाहीये. राजेंद्र वेगाने चेंडूपर्यंत चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आता रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. विकेट. ऑलरेडी तिसरा विकेट आलेला आहे. आता काल्लेट टीम एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. चांगला क्रिकेट. लागोपाठचा तिसरा मॅच खेळत आहेत. राहत की सांस ली नाही अब तक काल्लेर ने. फक्त पाणी घेऊनच मैदानामध्ये खेळत आहेत. लगातार तिसरा मॅच खेळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये मिथुन तरे. वेलकम ॲडव्होकेट विशाल भोईर साहेब आणि त्याचबरोबर इंजिनियर ऋषिकेश पाटील साहेब पिंपलघर इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. नक्कीच सन्माननीय पाहुणे आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. कॉमेंटर पॅनलसाठी सुजित तात्या पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम देण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच दादा. असं प्रेम असू द्या. अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा समोर खेळलाय आणि शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. एक सिंगल धाव. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. काय गोलंदाजी, काय फिल्डिंग पाहायला मिळत आहे. वेलकम प्रमोद भोईर. शेलूमाता वर्ल्ड फायनलमध्ये क्वालिफाय झाली आहे. नक्की दमनवरून त्यांनी टीमला शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र एका रातीमध्ये घरी पोहोचले आहेत कारण की फायनल मॅच खेळायचं आहे. आज ॲडव्होकेट विशाल भोईर साहेबांचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा. आज कारल्याची कुलस्वामीने एकविरे मातेचा वार आहे. जेजुरीच्या खंडेरायाचा दिवस आहे. आज तुमचा खास दिवस आहे. मात्र चांगला स्ट्रोक. राजेंने खूप चांगली फिल्डिंग केली आहे आणि फक्त धावा मिळालेल्या आहेत त्या म्हणजे फक्त एकच. गुड बॉलिंग. 9 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8च धावा बनवल्या आहेत. 53 धावांचा टार्गेट आहे. मोठे पटके खेळावे लागतील. विनायक टीमचे कॅप्टन आहेत. सँडी एक अनुभवी खेळाडू आहे कोपर टीम संघाचा. दोघांकडे भरपूर चांगला स्ट्रोक आहेत. मात्र सध्या तरी गोलंदाजी क्वालिटी पाहायला मिळत आहे. सुंदर असा हा स्ट्रोक. खडे लॉप केले. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय हँडसम षटकार. जो दबाव होता ना तो दबाव पूर्णपणे संदीपने काढलाय. षटकाराची अपेक्षा देखील होती टीमकडून आणि तो षटकार इथे पाहतोय आपण की पाहायला मिळते संदीपच्या बॅटमधून. धावसंख्या 14 धावा. काल्लेट संघाला सामना जिंकायचा असेल ना मग या 2 खेळाडूतून एका खेळाडूला थांबवावा लागेल. राईट हॅम द विकेट. महत्वाचा षटक. मिथुन तरे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा समोर उडवलाय शतरक्षक टीमचे कॅप्टन. ओ माय गॉड. कॅच सोडले की मॅच. येणाऱ्या काही चेंडूंवर तुमच्यापर्यंत रिपोर्ट येईल. कॅप्टन राजन डी ने ही झेल सोडली आहे आणि संदीपच्या चेहऱ्यावर स्मित पाहायला मिळाला जो खेळपट्टीवर आहे. निराश आहे. हा स्ट्रोक का बनला गेला नाहीये. शेवटचा चेंडू षटकातील. धावसंख्या फक्त 15 धावा धावफलकावर. एक मोठा फटका. बॅलन्स होऊ शकतो मॅच आणि एक विकेट. बंद्रा मारुती काल्ले टीम टॉपवर जाऊ शकतो. राईट हॅम द विकेट. उलटा चेंडू. मात्र शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. चालला चेंडू सीमा रेखा पार. येतो चौकार. मॅच मध्ये आता थोडीशी रंगत आली आहे. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे.
अजूनही मी म्हणेल की पाडझर आहे तो म्हणजे बंद्र्या मारुती काल्ले टीम संघाचा. मात्र खेळपट्टीवर जय वेताल कोपर संघाचे दोन घातक फलंदाज आहेत, संदीप आणि विनायक. टीमचे कॅप्टन हिटमॅन ऑफ कोपर. पाणी घेतला गेलाय. आज पंचांकडे बॉटल देण्यात आलेली आहे. चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. स्ट्रॅटेजिक टाइम 2 मिनिटाचा ब्रेक आहे मैदानामध्ये. मात्र सत्कार इथे होणार आहेत या व्यासपीठावर. ऑर्गनाइज कमिटी यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून हा मेगा सत्कार आपण करायचा आहे. महेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. महेश पाटील आपण पुढे या. हा सन्मान मित्रांनो मी नेहमी म्हणत असतो, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेट पाहायला मिळालं, काल्हेर गावाचं नाव टेनिस क्रिकेट बॉलमध्ये आणण्याचं काम केलं. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा असते. सुजित तात्या या व्यासपीठावर उपस्थित झालेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर निर्माण करणारे सुजित तात्या पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. क्या बात आहे. सुंदर असा हा सन्मान चिन्ह दिला जात आहे साहेबांना आणि टाळ्यांचा प्रतिसाद या व्यासपीठावर. नेहमी समालोचक, अंपायर्स, कॉमेंटर आणि त्याचबरोबर गुणलेखक यांच्यावर भरपूर त्यांचा प्रेम असतो. त्यांच्याकडून नक्कीच आम्हाला देखील प्रेम मिळालं आहे. धन्यवाद. धावसंख्या धावपलकार 19. त्यानंतर सन्माननीय राकेश पाटील, ग्रामीण क्रिकेटचे फार मोठे, सर्व ग्रामीण क्रिकेटवर त्यांचा प्रेम नेहमी असतो. मॅनेजमेंट कमिटीमध्ये ते देखील आवर्जून मेहनत घेत असतात. मात्र संदीप थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजून एक धमाका चेंडू सीमा रेखा पार, षटकार. षटकाराने धावसंख्या धावपलकावर झाली आहे ती म्हणजेच 25 धावा. सिल्वर जुबली नक्कीच मला वाटतं धावसंख्या 25 धावा धावपलकावर. राजन डीच्या अगेन्स्ट षटकार आलाय. थोडंसं रनअप. कट टू केट मॅच. 11 चेंडू 28 धावा. राईट हॅम ओव्हर द विकेट. वेग वाढवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ स्ट्रीमच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 11-27 हा इक्वेशन आलाय. मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. 11-27 जेव्हा ब्रेक झाला होता तेव्हा इक्वेशन असं होता 12 चेंडू 34. षटकार आला, त्याच्यामध्ये एक वाईट देखील आला. गोलंदाज राजन पाटील कॅप्टन. ओ हो, गुडघ्यावर टेकून हा स्ट्रोक बनवलाय आणि आता काय फिल्डिंग पाहायला मिळाली. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. टाळ्या तर नक्कीच होतील या खेळाडूसाठी. संतोष मडवी तिथे होते. गुड फिल्डिंग. धावसंख्या 28 धावा 28. संदीप पाटील खुंकार फलंदाज आहे. चालू हंगामामध्ये चांगल्या चांगल्या संघांना पाणी पाजण्याचा काम केलं या खेळाडूने. पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर. मात्र ओ हो, राहत की सांस ली होंगी अब काल्ले टीम ने. आउट होते संदीप पाटील. मिथून तरेला माहिती आहे हा जर झेल नाही झाला तर मग मॅच सोडावी लागेल. बॅटर आउट. गुड फिल्डिंग, गुड कॅच. क्रिकेटचं समीकरण आहे अल्पेश. पकडा कॅच जिंका मॅच. आणि ते दाखवलं मिथून ने. हम भी किसी से कम नहीं है. दोन्ही गाव आजूबाजूला आहेत, कोपर आणि काल्हेर. चांगला खेळ, चांगला खेळाचा अंत पाहतो आपण. कारण की संदीप खूप चांगला खेळत होता मैदानामध्ये. नवीन बॅटर संदीप मैदानाच्या आतमध्ये. एक संदीप गेला, दुसरा संदीप मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संदीप पाटील आहे संघामध्ये. संदीप सिनियर आउट झाला, आता ज्युनियर संदीप मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी आपण पाहतोय राजनला कमबॅक करताना बघितलं आपण. जय बेताल कोपर एक किलरिस्टिक टीम है.
शेवटपर्यंत हार मारणारा संघ नाहीये. राजन शॉट अँड पनिश समोर उडवलंय. आल्या सुरुवात झाली आहे आणि ओ मोका भी दिया और चका भी दिया. चेंडू सीमा पार येतोय षटकार. षटकाराने धावसंख्या 34 धावा धावफलकावर. कॅप्टन विजय तिथे होते, त्यांच्याकडून झालेली ही चुकी पाहायला मिळाली. चेंडूला आतमध्ये जरी फेकला असतं तर कदाचित 4 धावा अजूनही वाचल्या असत्या. आणि आतेही सुरुवात होती भी संदीप की ओर से. 8-19 दोन चेंडू महत्वाचे आहेत काल्ले टीम संघासाठी. एखादा मोठा फटका येईल का कोपर संघाकडून? अजून एक बॅटची एज घेतली आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने हर चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव पूर्ण केली जाते. थोडंसं काम जो आहे आसान केलं आहे ते तो म्हणजे फलंदाज संदीपने की स्ट्राईक दिली आहे विनायकला. कॅप्टन विनायक 2 चेंडू 5 धावांवर खेळत आहे. राजन पाटील, जरी राजन पाटील यांनी कॅप्टनशिप विजय यांच्याकडे दिली आहे मात्र अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये राजन पाटील यांच्याकडे. पुढचा चेंडू महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. वेगाने टाकलाय चेंडू. बॅटची एज घेतली आहे. शॉट दरम्यानला देवनाथ भंडारी आहे. फक्त एकच धाव घेतली गेली आहे. तर आता इक्वेशन धावसंख्या 36 झालेली आहे आणि आता आमचे ऑफिशियल स्कोर सांगते 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. खतरा कोणत्या संघावर आहे येणाऱ्या पहिल्या 2 चेंडूवर पाहायला मिळेल. 6 चेंडू 17. चला टीम मीटिंग अजिबात नको. सोच विचार, जेवढं तुम्ही विचार करणार तेवढं तुम्ही संकटामध्ये जाल. हा नेहमी क्रिकेटमध्ये बघितलं आपण. जेव्हा जेव्हा विचार सुरू असतो मैदानामध्ये तेव्हा माइंडमध्ये फलंदाज एकच विचार करत असतो की एकच मोठा फटका खेळायचा आहे. साधारण आपण आपल्या जागेवर थांबले तर भरपूर चांगलं होईल. समाधान. चला आपण आपल्या जागेवर या आणि सर्व क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागेवर जायचं आहे. गोलंदाज फिरकीचा बादशाह हरेश जोशी गोलंदाज. कम्मालीची गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी हरेश. हरेश 6 चेंडू 17 धावा 6 गेंदे 17 रन. क्या कुछ होगा आइए देखते हैं. विनायक जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा जिवंतता आहे ते म्हणजे कोपर टीम संघाच्या. काय खेळलं यावर्षी. 4 ते 5 स्पर्धा गाजवली या खेळाडूने आपल्या बॅटनं. आणि आता कॅप्टन आहे आणि कॅप्टन जेव्हा मैदानामध्ये असतो तेव्हा समोरच्या संघाची खतरे की घंटी वाजत असतो. पहिला चेंडू हरीशचा. पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय. ओ माय गॉड. 1 बाउंड चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या झाली आहे 40 धावा. आता 13 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये लेग कटर चेंडू खूप चांगले टाकले होते. फोर्स केला होता ऑफ स्टंप वरून खेळण्यासाठी फलंदाजांना. मात्र हा चेंडू ओव्हर पिच होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय विनायकच्या माध्यमातून. दबाव 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 पाहायला मिळते गोलंदाज हरीश जोशीवर. 5-13. याच प्रकारचा चेंडू टाकावा लागेल. एक धाव पूर्ण केली आहे. शॉर्ट फाईन फिल्डर आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट कीपर सचिन. नक्की स्ट्राईक चेंज झाली होती. असं वाटत होतं की फलंदाज संदीपला खेळवेल गोलंदाज मात्र विनायकला पुन्हा संधी दिली आहे. खतरे की घंटी बजती अब काल्ले टीम के लिए. धावसंख्या 42 धावा धावफलकावर. 4-11. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ हार मानण्याकरता तयार नाहीयेत. हरेश पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे विनायक.
पुन्हा एकदा मोठा फटका, हवाई सफर, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. षटकाराने धावसंख्या 48 धावा धावफलकावर. आता येणारे चेंडू जे आहेत 3 आणि धावांची आवश्यकता आहे ती 5. चेंडू आलेला आहे मॅचच्या मैदानामध्ये. कोपरचे भरपूर पाठीरेखे सध्या तरी संघाला चीअर अप करताना आपण पाहतोय. 2 मोठे फटके खेळलेले आहे. स्ट्राईक कुठेतरी चेंज झालती, मात्र विकेट किपरने लेट कलेक्शन केला, चेंडूला अडवला नाही. त्याचं कारण आता विनायकला स्ट्राईक मिळाली आहे. आज वार रविवार आणि रविवारच्या दिवशी संकष्टी आली आहे. थोडासा आराम भरपूर मिळाला होता टीम कोपर संघाला आणि त्या आरामामध्ये मग केळी असो सफरचंद असो नक्कीच स्वाद चांगला घेतला त्यांनी. इथून हरीशला अजूनही संधी आहे. 3 चेंडूमध्ये अजूनही 5 धावा थांबवायचे आहेत. पुढचा चेंडू, ओहो चांगला चेंडू आहे, धाव घेतला जात नाहीये. मॅच रंगली गेली आहे. 2 चेंडू 5 धावा. मी नेहमी म्हटलंय की आरेश कडे व्हेरिएशन आहे, गोलंदाजी चांगली आहे, मात्र समोर देखील तितकाच महान खेळाडू आहे विनायक. आरेश पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुमवलाय. आता धाव घेतली जात नाहीये आणि काय फिल्डिंग पाहायला मिळते भंडारी यांच्या माध्यमातून. नामदेव चौधरी यांनी गोल्डन 6 ठोकला होता आणि आता संधी आहे विनायकला की गोल्डन 6 ठोकून मॅच जिंकून देऊ शकतो. मात्र गोल्डन डिलिव्हरी, काय कमालीची गोलंदाजी हरीश जोशीची आहे. पूर्ण गावाच्या निलेशने देखील गोल्डन 6 ठोकला होता. 2 गोल्डन 6 या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. तिसरा येईल का? चला फिल्डिंग लावा. मी अगोदर सांगितलं जेवढा विचार करेल तेवढा डोक्यामध्ये राहील. फलंदाज इथून सेट होऊ शकतो. गोलंदाज हरेश मागच्या 3 चेंडूवर काय झाले तो विसरून गेलाय. 3 चेंडू चांगल्या टाकायची तयारी आहे. नक्कीच काल्ले टीमच्या कॅप्टनने तयारीमध्ये राहायचं. टॉस बॉक्स मध्ये कॅरिवली, यस कारिवली टीम, जय बजरंग कारिवली, नीलम नाईक आपण तयारीत राहायचं आहे. एक चेंडू 5 धावा. सामना आवडला असं जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. काय क्रिकेट होतं, जिद्द क्रिकेट. वय 40 गाठली आहे, 40+ क्रिकेट आहे, मात्र जिद्द पहा किती या क्रिकेटमध्ये. 20 वर्ष अगोदर टेक्निकल टीम लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं या दुनियामध्ये, नाहीतर तुम्हाला या खेळाडूंचा क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळाला असता. पहिला तर जेव्हा टीम गावाची निघायची तेव्हा गाव पूर्ण सर्व निघून जायचे मॅच बघण्याकरिता. आरेश जोशी 1 चेंडू 5 धावा आणि गोलंदाज हरीश जोशी आपण पाहतो. समोर बॅटर विनायक गणपती बाप्पा. ओहो बंद्रा मारुती कल्लेर. अगोदर सांगितलं होतं की हम किसी से कम नहीं है, मात्र बॅटर विनायकने निराश केलं या मॅच मध्ये. काँग्रेच्युलेशन टीम बंद्रा मारुती काल्लेर. हार्ड लक टफ लक टीम वेताल कोपर. चला आपण टॉस देखील करू, मात्र पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. समाधान इज अ मॅन ऑफ द मॅच. आपण स्वागत आणि सन्मान राकेश पाटील साहेबांचं इथे करत आहोत. मित्रांनो भिवंडी ग्रामीण क्रिकेटला ज्यांच्या माध्यमातून एक चांगली ऊर्जा नेहमी देतात, चांगल्या समालोचकांना त्यांनी पूर्ण संधी दिलेली आहे या भिवंडीमध्ये की आपल्या आगरी समाजाचे समालोचन करतील अशी उपमा देखील दिली होती दादांच्या माध्यमातून. आणि नक्कीच खऱ्या त्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या आगरी समाजाचे समालोचक चांगलं काम करत आहेत. आता दादांना इन ॲक्शनमध्ये काल्ले टीम संघामध्ये. मी अगोदर सांगितलं काल्ले संघ जेव्हा जिंकेल दादा आपल्या तयारीमध्ये येतील. मॅन ऑफ द मॅच इथे पूर्णपणे आपण देणार आहोत. समाधान 3 षटकार लगवले होते आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय पाहुण्यांना आपण विनंती करतोय, ॲडव्होकेट विशाल भोईर साहेब आणि त्याचबरोबर ऋषिकेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम समाधानला आपण गिफ्ट हॅम्पर देतोय, जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे प्रमोद भोईर मॅन फ्रॉम वल, विलास बालू पाटील मॅन फ्रॉम कामतगर,
त्याचबरोबर शैलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून हा गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेला आहे. ही सुंदर अशी ट्रॉफी, चमकती ट्रॉफी पाहुण्यांच्या शुभ असते. खूप खूप अभिनंदन बंद्रा मारुती काल्हेर. आपण स्वागत सन्मानच करणार आहोत, मात्र टॉस देखील फार महत्त्वाचा असेल. दोन्ही टीम आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. चला, टीम जय बजरंग कारिवली टीम इथं आलेली आहे. बंद्रा मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन देखील आहेत. तर आपण टॉस करत आहोत. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. ऋषिकेश पाटील साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट विशाल भुईर साहेब टॉस करत आहेत टॉस बॉक्समध्ये. मित्रांनो, सेमीफायनलचा हा टॉस आहे. जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल. हार्ड लक सँडी, हार्ड लक विनायक.